नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोलीमधील तब्बल 17 रिक्षा चोरीचे गुन्हे दोन्ही ठिकाणी दाखल झाले आहेत। दाखल गुन्ह्याची गंभीर दखल घेत पनवेल पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या साहाय्याने एका संशयित व्यक्तीला बुलढाण्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले। याची कसून चौकशीत त्याने 17 रिक्षांची चोरी पनवेल आणि कळंबोलीमधूनच केल्याचे स्पष्ट झाले। दोन्ही ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली असून आरोपीनुसार खान पनवेल मधील कच्ची मोहला येथे राहत असून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीला अटक करून त्याला कोर्टात हजर करून पोलिसांनी कोठडी सुनावण्यात आली असून चोरी केलेल्या 12,45,000 रुपये किमतीच्या एकूण 18 रिक्षा हस्तगत केल्या असून पनवेल पोलीस अधिक तपास करत आहे। पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सिनियर पीआय ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती। 10 तारखेला या फेब्रुवारी 10ला त्यांच्या पोलीस स्टेशनचे 3 कर्मचारी वाघमारे, वायकर आणि चौधरी हे रात्र गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली। तेव्हा त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली तर त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं। तो बुलढाण्याचा मेहकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडे तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं। मग त्याला अटक करण्यात आलं। पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 10 रिक्षा, कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 4, कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3 अशा 17 रिक्षा चोरल्याचं कबूल केलं। म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे 17 गुन्हे उघडकीस आले। आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे, पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा, तिथं सांगायचं की ह्या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा। त्याच्यावर काही कर्ज होतं, त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं त्याचं सांगणं। त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा। त्याला जुगाराचाही नाद होता, त्या भानगडीत त्याने कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून। म्हणजे याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असता। सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।